मंद्र मध्य तार सप्तकाची, नव्या जुन्याच्या संगमाची, माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची. श्रोतेहो, ऐकत रहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्झ वर अमरावती आकाशवाणी केंद्र. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 मेगाहर्ट्झवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत फोन इन कार्यक्रम स्वरसंवाद. फोन इन कार्यक्रम स्वरसंवाद. गप्पा आणि गाणी ऐकता ऐकता मनस गुंतवावं जणू. स्वर हा संवादाचा भावा इंद्रधनू. स्वरसंवाद. फोन इन कार्यक्रम स्वरसंवाद. श्रोते हो, नमस्कार. आकाशवाणी अमरावतीच्या फोन इन कार्यक्रम स्वरसंवाद मध्ये मी आशिष गावंडे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. काही काळ हा कार्यक्रम बंद होता, पण तुमच्या मनातली ऊब, तुमचा आशीर्वाद आणि तुमच्या आवाजाची ओढ आम्हाला कायम जाणवत होती. आणि म्हणूनच आकाशवाणी अमरावतीची संपूर्ण टीम पुन्हा एकदा नव्या जोशात, नव्या उमेदीत घेऊन आली आहे तुमचा स्वतःचा फोन इन कार्यक्रम स्वरसंवाद. या कार्यक्रमाचा हेतू एकच, अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक गाव, प्रत्येक श्रोता, तुमचा आवाज, तुमच्या भावना, तुमचं म्हणणं सर्व थेट आमच्यापर्यंत पोहोचावं. तुम्हाला वाटावं आकाशवाणी अमरावती म्हणजे माझं माध्यम, माझा आवाज. आम्हाला माहिती आहे तुम्ही या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत होता आणि म्हणूनच हा संवाद पुन्हा सुरू करताना आम्हालाही आनंद होत आहे. या कार्यक्रमाचे ध्वनिमुद्रण दर मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या वेळेत केले जाईल आणि हा कार्यक्रम दर शुक्रवारी सकाळी 11 वाजता प्रसारित होईल. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचा फोन नंबर असा आहे 0721 266 8041. फोन नंबर पुन्हा एकदा 0721 266 8041. चला तर श्रोत्यांनो, आजच्या स्वरसंवाद मध्ये कोणते श्रोते आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांनी आपल्या भावना कशा व्यक्त केलेल्या आहेत हे जाणून घेऊया. ऐकूया हा पहिला कॉल. नमस्कार, कार्यक्रम स्वरसंवाद आकाशवाणी अमरावती. नमस्कार सर, मी अंजनगाव बोलतो. शंकरराव हजारे. काय करता आपण शंकररावजी? मी आठवडी बाजारामध्ये स्वीटवेअरचा व्यवसाय करतो सर. काय विकता आपण? बुंदी, लड्डू, जिलेबी, शंकरपाळे, जे लहान मुलांच्या आवडीचे खाद्यपदार्थ आपण. हो हो हो. कोणत्या कोणत्या आठवडी बाजारामध्ये तुम्ही जाता? बड्डेला जुनी वस्ती आणि बड्डेला नवी वस्ती, अंजनगाव बारी, पारडी देवी आणि मांजरी बसला. अच्छा, किती वर्षापासून आपण हा व्यवसाय करत आहात? माझा व्यवसाय हा समजा 1998 पासून आहे. अच्छा, आठवडी बाजाराचं चित्र बदललेलं आहे. पूर्वीच्या काळी आठवडी बाजार कसा होता आणि आता काय बदल आपल्याला जाणवतोय? म्हणजे पहिली जे टापटीपण होती आता मनामध्ये टापटीप पण आलेली आहे. आणि पूर्वीच्या काळी जेवढे लोक बाजाराला येत होते तेवढे लोक आता येतात का आठवडी बाजारामध्ये? नाही येत, कारण गावामध्ये फिरतात ना. त्या लोडगड्यामुळे बाजाराचं नुकसान झालेलं आहे. अच्छा, कारण 50% एवढंच तो बाजार आलेला आहे. बरोबर. कारण पूर्वी कसं होतं की केवळ आठवड्यातून एक वेळा बाजारामध्येच भाजीपाला मिळायचा. त्यानंतर भाजीपाला उपलब्ध नव्हता, त्याच्यामुळे सर्व ग्रामीण विभाग सुद्धा तसंच होता त्यावेळी. त्यामुळे सर्वजण आठवडी बाजारातून खरेदी करायचे आणि आता प्रत्येक वेळी उपलब्ध असल्यामुळे आठवडी बाजाराकडे थोडस बरोबर आहे, लक्ष कमी होत आहे. कोणतं गीत आपल्याला ऐकायला आवडेल? मला ऐकायचं आहे सुख करता दुःख करता ही गणेशाची आरती ऐकायची मला. आणि याच आरतीने या कार्यक्रमाची सुरुवात करावी अशी माझी आग्रहाची विनंती आपल्याला. बरोबर. याकरता माझ्या परिवाराचे काही साहेब सदस्य आहेत. पुरुषोत्तमराव हजारे, चेतन कुमार हजारे, कुणाल हजारे, यश हजारे, तुषार हजारे, आशा, पुष्पा आणि नीता हजारे आणि माझा संपूर्ण हजारे परिवार अंजनगाव बारी. तर शंकररावजी, आपल्याला आणि आपल्या संपूर्ण परिवाराला तसेच आपल्यासोबत जे कार्यक्रम ऐकणारे सर्व. नमस्कार, कार्यक्रम स्वरसंवाद आकाशवाणी अमरावती. हॅलो, मी अमरावतीवरून संजय वाघोडे बोलतो आहे, अखिल भारतीय रेडिओ श्रोता महासंघाचा सचिव. नमस्कार सर.
नमस्कार सर, कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. मला विचारायला आवडेल की आता आम्ही हा जो नवीन उपक्रम चालू केला, जो फोन इन कार्यक्रम आहे, याबद्दल आपण काय सांगाल? सर, सर्वप्रथम तर आपल्या सर्व आकाशवाणी केंद्राचं अभिनंदन की श्रोत्यांच्या मागणीची लक्षात घेता आपण पुनश्च हा कार्यक्रम सुरू केला, फोन इन कार्यक्रम. आणि खरं म्हणजे हा कार्यक्रम म्हणजे श्रोत्यांची खूप मागणी होती हा जो कार्यक्रम तुम्ही सुरू केला, कारण की श्रोत्यांची ही फोन इन कार्यक्रम जो कार्यक्रम असतो हे नाळ जोडल्या जाते आकाशवाणी सोबत. आणि रेडिओ म्हणजे श्रोत्यांचा आत्मा आणि मनोरंजन म्हणजे त्यांचं रक्तवाहिनी असते. असा हा तुम्ही कार्यक्रम म्हणजे श्रोत्यांचे जे म्हणणं असते, श्रोत्यांचं जे वाहते ते आपलं आकाशवाणीवरून ऐकू शकतो आणि त्यामुळे हा कार्यक्रम खूप लोकप्रिय असा हा कार्यक्रम आपण खरंच सुरू केला. खूप धन्यवाद. कारण श्रोते जुडल्याशिवाय आकाशवाणी पूर्ण होणार नाही. आणि अखिल भारतीय रेडिओ श्रोता महासंघाने या संदर्भात आम्हाला निवेदन देऊन त्याबद्दलची मागणी सुद्धा केली होती आणि त्या सगळ्या मागणीचा विचार करून आणि श्रोत्यांचा आकाशवाणीशी संवाद झाला पाहिजे, तर त्या सगळ्या बाबी लक्षात घेऊन आम्ही हा कार्यक्रम चालू केला आहे आणि तो श्रोत्यांना आवडत आहे. तर म्हणून आम्ही अखिल भारतीय रेडिओ श्रोता संघाचे सुद्धा मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आमच्या सर्व श्रोत्यांचे सुद्धा अभिनंदन करतो की त्यांनी हा कार्यक्रम चालू करण्यासाठी आम्हाला प्रेरणा दिली आणि हा कार्यक्रम चालू झाला. सर, आपण काय करता? मी सर पत्रकार आहे, माझं आश्रम शाळेमध्ये एक अकाउंटचं काम पाहतो आहे. अच्छा, तर आता हे जे श्रोते आमच्याशी जोडलेले आहेत आणि या फोनद्वारे आमच्याशी आता याच्यानंतरही जोडतील, तर आमच्या श्रोत्यांना तुम्ही काय सांगाल? माझं स्वतःने हेच म्हणणं आहे की त्यांनी जरूर फोन करावे आणि आपण ज्या ठिकाणी फोन करता तिथली माहिती सांगण्यात यावी. त्याच्यामुळे आपल्याला तिथले भौगोलिक ऐतिहासिक माहिती आपल्याला मिळेल. आणि सर्व श्रोत्यांना अधिक माझं म्हणणं आहे की आपण एकदा फोन केला असेल तर परत परत फोन करू नका, इतर श्रोत्यांना संधी दिलीच पाहिजे असं माझं आहे. अतिशय महत्वाच्या गोष्टी तुम्ही अधोरेखित केलेल्या आहेत. कार्यक्रमाचा नाळ तुम्ही ओळखले की ज्या भागामध्ये राहतो तिथलं भौगोलिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्व आपल्या गोष्टींमधून इतर लोकांना सुद्धा कळलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इतर श्रोत्यांचाही विचार करून आपण किमान एक महिन्यानं तरी फोन करावा आणि सर्वांना संधी द्यावी. खूप छान विचार तुम्ही आमच्याशी शेअर केलेत. सर, या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याला कोणतं गीत ऐकायला आवडेल? सर, यावेळी सर्व टीमला दिलगीत करण्यासाठी मला 1957 मधलं प्रदर्शित झालेला नया दोन मधलं चित्रपटातील गाणं आहे, साथी हात बळाना एक अकेला थक जाएगा मिलकर बोझ उठाना. अच्छा. आणि सर, अभिनंदन यासाठी आहे की तुम्ही सर्व मिळून सर्व टीमनी प्रयत्न केला, मेहनत घेतली आणि त्यामुळेच हा कार्यक्रम सुरू होऊ शकला. बरोबर. म्हणजे सर्वांच्या हातामुळे हा कार्यक्रम सुरू होतला. त्याच्यामुळे नमस्कार, कार्यक्रम स्वरसंवाद आकाशवाणी अमरावती. नमस्कार साहेब. नमस्कार, कोण बोलत आहे आणि कुठून बोलत आहे आपण? मी बदनारा जिल्हा अमरावतीतून हिम्मतराव शृंगारे बोलतो साहेब. हिम्मतराव शृंगारेजी, आपलं कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आपलं अभिनंदन. धन्यवाद सर. सूरसंवाद कार्यक्रम चालू केल्याबद्दल तुम्हाला आमच्या शृंगारे परिवारातर्फे आणि अमरावती रेडिओ श्रोताच्या संघाच्या वतीने तुमचं फार फार अभिनंदन साहेब. जो कार्यक्रम बंद होता तो तुम्ही सुरू केला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार सर. आपल्या श्रोत्यांच्या प्रेमाच्या पोटीच आम्ही हा कार्यक्रम सुरू केला. आम्हाला माहिती आहे फोन इन कार्यक्रम हा श्रोत्यांचा अतिशय आवडता कार्यक्रम आहे आणि श्रोत्यांशी संवाद साधणारा कार्यक्रम आहे. त्याच्यामुळे हा जर कार्यक्रम नसता तर हे जे आमचं प्रसारण आहे हे कुठेतरी अपूर्ण वाटत होतं. या कार्यक्रमाचा समावेश केल्यामुळे आता आम्ही परिपूर्ण आहोत असं आम्हाला वाटत आहे. हो सर. काय करता आपण हिम्मतरावजी? मी मजदुरीचं काम करतो साहेब बदनेराला. अच्छा. अमरावतीवरून बदनेरा 7-8 किलोमीटरवर आहे सर. हो हो. माझ्या परिवारामध्ये आहे माझी पत्नी पद्माताई शृंगारे, मी शृंगारे, आरती शृंगारे, लक्ष्मी शृंगारे, सानिध्य शृंगारे, सावित्री शृंगारे, माझा मस्त शृंगार परिवार आणि जयाजीवन शृंगारे. कोणतं गाणं आपल्याला ऐकायला आवडेल? आज या कार्यक्रमाची सुरुवात साहेब आपण एक मराठी छानचं गीत आहे थोरली जाऊ. हा हा हा. आणि अंबादेवी आणि अंबा माईच्या कृपेनं या कार्यक्रमाला सुरू करूया सर. नक्कीच नक्कीच. आणि हे गाण्याचे बोल आहे, आदि माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई. तिच्या एका दर्शनात कोटी जन्मांची पुण्याई. आदि माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई. आदि माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई. साऱ्या चराचरी तीच
दुनियेची आई आदी माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई क्षेत्र नामवंत एक नाव कोल्हापूर त्याचे नाव कोल्हापूर अगणित खांबावरी राहिले मंदिर उभे राहिले मंदिर नाना दैवते भोवती देवी मगो मधराई आदि माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई आदि माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई कार्यक्रम स्वर संवाद आकाशवाणी अमरावती. नमस्कार. नमस्कार सर. कोण आणि कुठून बोलत आहात आपण? मी अनिल कुमार पिलातर, विदर्भ श्रोतांगण क्लब, रामटेकपुरा, अकोट येथून बोलतोय. अच्छा, आपण ज्या भागामध्ये सध्या राहतो अकोट या भागामध्ये, तिथे हवामान कसं आहे तिथलं? म्हणजे सर सातपुड्याच्या पायथ्याशी हे अकोट शहर वसलेलं आहे आमचं आणि इथून 15 किलोमीटर अंतरावर श्री संत गजानन महाराज यांनी सजवून केलेली विहीर आहे. एक निसर्गरम्य असं ठिकाण आहे. तेथूनच जवळ नरनाळा किल्ला आहे आणि त्यातून मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची सीमा सुरू होते. तिथं शहानूर वगैरे प्रकल्प चांगला पाहण्याजोगता आहे. म्हणजे जी भौगोलिक परिस्थिती आहे अतिशय समृद्ध आहे, निसर्गरम्य वातावरण आहे. अच्छा, आणि अजून काय असं महत्वाचं अकोटचं योगदान आहे जे तुम्हाला सांगता येईल? अकोट शहर हे संत नगरी म्हणून ओळखले जाते. श्री संत नरसिंह महाराज यांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी आणि आता त्यांचा यात्रा महोत्सव सुरू आहे. सध्या जवळपास तो 1.25 महिना यात्रा महोत्सव सुरू राहते. अच्छा, आणि विदर्भातून दूरदूरून लोक तिथं दर्शनाला येतात. यात्रेमध्ये असं म्हणजे खूप खेड्यापाड्याचे लोक दररोज येत असतात. बरोबर. अनिल पिलातरजी, आपण अकोट म्हणजे अकोला जिल्ह्यामध्ये राहतात, तिथे आमचे आकाशवाणी अमरावतीचे कार्यक्रम आपण ऐकता का? हो. आणि आता आपण हा फोन इन कार्यक्रमाचा सुद्धा समावेश केलेला आहे, ज्या कार्यक्रमाचं म्हणजे ध्वनिमुद्रण आज आपण करत आहोत, त्याबद्दल काय सांगाल? सर, हा जो उपक्रम आहे आकाशवाणी अमरावती केंद्राचा खूपच छान असा श्रोत्यांना म्हणजे एक मनमोहक असा कार्यक्रम आपण सुरू केलेला आहे. आणि या कार्यक्रमासाठी आमच्या विदर्भ श्रोतांगण क्लबचे अध्यक्ष के संजीव डाबेराव यांनी मागे प्रसारण मंत्र्यांपर्यंत पत्रव्यवहार केलेला आहे. आणि आमचे जे मित्र आहेत सुनील कुमारजी बोरोळे, मी स्वतः आणि विदर्भ श्रोतांगण क्लबचे आमचे सर्व मित्र यांची मनोमन इच्छा अशी होती की आपल्या आकाशवाणी केंद्रावर हा फोन इन फरमाईशी कार्यक्रम सुरू व्हायला पाहिजे. बरोबर. आणि तुमच्या सगळ्या कष्टांचं चीज आज झालं असं मला वाटते आणि कार्यक्रम जो आहे आज सुरू झालेला आहे. खूप खूप अभिनंदन सर आकाशवाणी अमरावतीचं आणि आपल्या संपूर्ण टीमचं. मनपूर्वक धन्यवाद आपले. आता आपल्यासाठी आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांसाठी तुम्ही कोणतं गीत निवडलेलं आहे आज? सर, अमरावती जिल्हा जो आहे हा कर्मवीर आणि समाज सुधारक गाडगे महाराजांची भूमी आहे. आणि गाडगे महाराजांनी जे कार्य केलेलं आहे समाजासाठी आणि गोरगरिबांसाठी अन्न वस्त्र निवारा, बरोबर, याप्रमाणे त्यांनी सर्व या बाबी हेरून गोरगरिबांना न्याय दिलेला आहे. बरोबर. तर अशा समाज सुधारक श्री संत गाडगे महाराजांच्या पावन स्मृतीस नम्र अभिवादन करून गोपाला गोपाला हे गीत आहे देवकीनंदन चित्रपटामधलं. नक्कीच हे गीत आपण ऐकावावं ही इच्छा आहे. आणि पुन्हा एकदा आकाशवाणी अमरावतीचे सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन विदर्भ श्रोतांगण क्लब करते. आणि हा खूप छान कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि श्रोत्यांना खूपच
प्रतिसाद मिळेल आपल्या आकाशवाणीला. बरं अनिल कुमारजी, मी आपले आणि विदर्भ श्रोतांगण क्लब तसेच विदर्भ श्रोतांगण क्लबचे जे पदाधिकारी आहेत, अध्यक्ष के संजीव डाबेराव आणि आपल्या सर्व सदस्यगण, या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला आणि आमच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा ते नेहमी सहभागी होत असतात आणि यापुढेही सहभागी होत राहतील. तर तुमच्यासाठी आणि आपल्या सर्व श्रोत्यांसाठी ऐकवित आहोत देवकी नंदन गोपाला या चित्रपटातील हे गीत. धन्यवाद. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, सांभाळी तुझी लेकरे पुण्य समजती पापाला. गोपाला 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 गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला. ही धोंड्याला म्हणती देवता, भगत झुंडती तया जोगता, स्वतःच देती त्याच योग्यता, देव म्हणून कुणी न बघावे होका शेंदरी दगडाला. गोपाला 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 गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला. कुणी न रहावे खुले अडाणी, शिक्षण घ्यावे भावे ज्ञानी, यासाठी ही जिद्देवाणी मी जातीचा धोबी देवा, धुई न कपडा मळलेला. गोपाला 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 गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला. हेत मागणे तुला श्री हरी, घाम गाळी त्या मिळो भाकरी, कुठेच कोणी नसो भिकारी, कुणी कुणाचा नको ऋण करी, कुणी न विटो नर जन्माला. गोपाला 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 गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. नमस्कार, कार्यक्रम स्वरसंवाद आकाशवाणी अमरावती. हा सर, मी संतोष शिंदे बोलतो. कुठून बोलत आहात आपण? अमरावतीवरून. काय करता आपण संतोषजी? हा, मी ट्रेन मध्ये धंदा करतो सर. बरं, आमच्या आकाशवाणीचे कोणते कोणते कार्यक्रम आपण ऐकता? हा सर, मी सगळेच कार्यक्रम ऐकतो. सकाळी 6 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत जे काही कार्यक्रम असतात ना, ते सगळेच ऐकतो. त्यापैकी तुमच्या आवडीचा कार्यक्रम कोणता आहे? तर काही कार्यक्रमाची नावं सांगू शकाल आपण? जो सकाळी भक्ती संगीत आहे, त्यानंतर आरोग्यंदन संपदा, परिसर, बर, 11 वाजता गीत गुंजन, गीत गंगा. हे गीतांचे जे कार्यक्रम आहे ते तुम्हाला सगळ्यांना ऐकायला आवडतात. आपल्याला आज कोणतं गाणं आपण निवडलेलं आहे या कार्यक्रमामध्ये? सर, नळघारी चित्रपटातलं गाणं ऐकायचं आहे. कार्यक्रम स्वरसंवाद आकाशवाणी अमरावती. नमस्कार. 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 कोण आणि कुठून बोलत आहे आपण? मी सर जुनी वस्ती बडनेराहून बोलत आहे. काय नाव आहे आपलं? मोहन डोंगरे. अच्छा, मोहन डोंगरेजी. काय करता आपण? मी सर रिटायर आहे सध्या आता. कुठे नोकरीला होते यापूर्वी? मी सर गव्हर्नमेंट VMB कॉलेजमध्ये होतो. सेवानिवृत्त कधी झालात आपण? आता 1-1.5 वर्ष झालं. सेवानिवृत्ती नंतरचं आयुष्य आणि या पूर्वीचं आयुष्य यामध्ये काय फरक आपल्याला जाणवतो? आता आरामशीर आहे. अगोदरचा म्हणजे बिजी होता ड्युटीचा बद्दल, धावपळ घरी. तर असं पूर्वीचं आयुष्य आपलं फार धावपळीचं होतं आणि आता शांततामय आयुष्य आपण जगत आहात. तर मोहनजी, आपल्याला कोणतं गाणं ऐकायला आवडेल? मला सर शिल्पकार जीवनाचा भीम माझा होतार, रंजल्या गांजल्यांचा दीनदाता उतारे, रंजल्या गांजल्यांचा दीनदाता उतारे, शिल्पकार
नमस्कार. कार्यक्रम स्वर संवाद आकाशवाणी अमरावती. हॅलो, नमस्कार सर. मी लहान आर्वीवरून रवींद्र रामदास अकोलकर बोलतोय, तालुका आष्टी, जिल्हा वर्धावरून. नमस्कार सर, कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. मी अमरावती आकाशवाणी जेव्हापासून सुरुवात झाली आणि एक महत्वाचं म्हणजे 8 ऑक्टोबर पासून आपण जे कार्यक्रमात बदल केले त्यासाठी सर्वप्रथम आपल्या अमरावती आकाशवाणी केंद्राचे हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. आणि विशेष दर्जेदार कार्यक्रम तुम्ही आम्हाला ऐकवत जा. हो हो. आणि यापूर्वी जी चांगोना नावाची कादंबरी होती ती खूप मला आवडायची. बर, आता आपण जे कार्यक्रमात बदल केलेले आहेत 5 ऑक्टोबर पासून सकाळी 5:53 पासून तर 12 वाजेपर्यंत आपल्या इथं जे स्थानिक प्रसारण आहे ते करत आहोत, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आता जे स्थानिक कार्यक्रमांना तुम्ही वाव दिला त्यासाठी तर सर्वप्रथम मी आकाशवाणी अमरावती केंद्राचे आभारच मानेन म्हणा, कारण की कसं आहे आम्हाला सुद्धा ते ऐकायला आवडते. आणि दुसरं म्हणजे मी माझा ते फिजिओथेरपीचा मी कोर्स केलेला आहे, डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर अंधविद्यालय अमरावती येथे. सध्याच्या जे जीवन आहे आणि थंडीचा हा काळ आहे, तर तुम्हाला असं काय वाटतं की या थंडीच्या दिवसामध्ये नागरिकांनी काय काळजी घेतली पाहिजे? नागरिकांनी स्वतःच्या काळजीसाठी म्हणून जर विचार केला तर स्वतःची सुरक्षा म्हणजे व्यवस्थित लोकरीचे कपडे घालायला पाहिजे. शारीरिक म्हणजे ज्या काही श्रम आपण करतो त्यावेळेस सुद्धा थोडेसे शारीरिक श्रम करताना स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे. बरं, फोन इन कार्यक्रम आता नवीन चालू झालेला आहे, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल? आम्ही ज्या फोन इन कार्यक्रमाची वाट बघत होतो, जसं आकाशवाणी यवतमाळ वरून ऐकायला येत होतं रसिक म्हणून, तसंच आता आपण सुद्धा सुरू केला. त्यासाठी आकाशवाणी टीमचे परत मी आभार मानेन आणि सर्वच आकाशवाणीच्या टीमला याबाबत धन्यवाद या कार्यक्रमाबद्दल. मला सांगा, आपल्याला कोणतं गीत ऐकायला आवडेल? मला आवडेल काय माहूर गळावरची, मला ऐकायची आहे आणि ही ऐकण्यासाठी माझा संपूर्ण परिवार आहे, अकोलकर परिवार आहे, त्यानंतर आहे धनश्री अकोलकर, नैतिक अकोलकर मुलगा आहे, माझ्या वहिनी आहे शारदाताई, मग प्रमिला अकोलकर माझी मिसेस. आपल्यासाठी आणि आपल्या संपूर्ण परिवारासाठी तसेच आमच्या सर्व श्रोत्यांसाठी ऐकवत आहोत आपण फरमाईश केलेलं हे गीत. धन्यवाद. कार्यक्रम स्वर संवाद आकाशवाणी अमरावती. नमस्कार साहेब. नमस्कार. कोण आणि कुठून बोलत आपण? आम्ही वरुजवडकावरून प्राध्यापक महेंद्र सरकडे बोलतोय. कोणत्या विषयाचे प्राध्यापक आहात आपण? मी पॉलिटिकल सायन्सचा प्राध्यापक होतो, रिटायर झालाय 2016ला. अच्छा, कुठे आपण कार्यरत होता सर? बाजूने चोरटा बाजार आहे, सर्व्हिस होती. फरमाईशचा शौक मला 1975 पासून आहे. सगळ्या स्टेशनला मी टाकतोय. तुमच्या गीत गुंजन, मधुमाता नाव येतात माझे. स्टेशन खूप चांगलं चालतंय, आवाज वगैरे खूप चांगला येतो त्याचा. आता आम्ही हे जे कार्यक्रमात बदल केलेले आहे 5 ऑक्टोबर पासून
स्थानिक प्रसारण जे आहे पूर्ण 4 तासाचं केलेलं आहे आणि 5:53 पासून आपण आकाशवाणी अमरावतीचे कार्यक्रम ऐकतात, त्याबद्दल आपण काय सांगाल? मोबाईलवर ऐकणं कठीण जात आहे. आता हे नवीन थोडस ऍक्ट आली मागाशी की तुम्ही सुरू केलेला आहे इन कार्यक्रम, म्हणून म्हटलं लावून पाहावं लागते का. बर, तर तुम्ही लावून पाहाला आणि तुमचा फोन लागला, त्याबद्दल तुम्ही भाग्यशाली ठरले. तर कोणतं गीत आपल्याला ऐकायला आवडेल सर? आम्हाला पिंजराच चित्रपटातील उषा मंगेशकर यांच्या आवाजात तुम्हावर केली मी मर्जी बहाल हे गाणं ऐकायचं आहे. म्हणून मला फार आवडीचं गाणं आहे. तर तुमच्या आवडीचं जे गीत आहे ते हॅलो, हा अमरावती आकाशवाणी बोलताना आपण. नमस्कार, कार्यक्रम स्वरसंवाद आकाशवाणी अमरावती. नमस्कार साहेब, मी अजय भोजने बोलतो आहे. अजय भोजनेजी, कुठून बोलता आपण? अमरावतीवरून बोलतो आणि मी अंध व्यक्ती आहे. अजय भोजनेजी, आपण काय करता? सर, मी डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर शिक्षक होतो, रिटायर झालो मागच्या वर्षी जुलै 2024 ला. मला हे सांगा की आपण स्वतः शिक्षक होता, तर आपण शिक्षक होण्यासाठी कोणतं प्रशिक्षण घेतलं किंवा कसं शिक्षण घेतलं आणि बाकीचे अंध जे विद्यार्थी आहेत ते कशा प्रकारे शिकतात याविषयी थोडं आम्हाला माहिती सांगा. अंध मुलांना शिकवण्यासाठी एक अंध शिक्षक प्रशिक्षण येतं, तो 2 वर्षाचा कोर्स आहे. मी 1992 ला केला आणि तो त्यावेळेला 1 वर्षाचा होता, पण आता 2000 पासून तो 2 वर्ष झालेला आहे. मी पुण्याला केला आणि अंध मुलांना शिकवण्यासाठी ब्रेल लिपी असते. ब्रेल लिपीतनं त्यांना शिक्षण दिलं जातं आणि आपल्या डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालयामध्ये अमरावतीला आम्ही 1 ते 9 पर्यंत विद्यार्थी आमच्याकडे, त्यांना आम्ही ब्रेल मध्ये सोडतो. दिवस मुलांना जे विषय असतात ते विषय सगळे आम्ही त्यांना शिकवतो. मग 1 ते 9 पर्यंत आपण शिकवलं, तर 10वीला त्या विद्यार्थ्यांना पुढचं शिक्षण कसं घ्यावं? 10वीला आम्ही त्यांना सायन्स स्कूल आहे आपल्या स्टँड जवळ इथे अमरावतीला, तर तिथे आम्ही त्यांना एकात्मक पद्धतीच्या अंतर्गत करतो. काय वाटतं तुम्हाला, काय अडचणी येतात शिकवताना आणि म्हणजे तुम्ही या क्षेत्रात आहात, तर त्यावर तुम्ही कशी मात करून शिकवता मुलांना, त्याविषयी थोडं सांगा. चित्र वगैरे आम्ही एकदम स्पष्टपणे मुलांना नाही सांगू शकत किंवा रंगाचं ज्ञान त्यांना एकदम स्पष्टपणे होत नाही. त्यांना फक्त सांगू शकतो हा लाल रंग आहे, हिरवा रंग आहे वगैरे. हे चित्र शिवाजी महाराजांचं आहे, हे औरंगजेबाचं आहे, पण ते त्यांना स्पष्टपणे पूर्ण सांगता येत नाही आम्हाला. तर कल्पना देऊ शकतो त्यांना, एवढं मात्र आहे. पण कुठेतरी मर्यादाही येते. मर्यादा येणार ना सर, डोळे हे आपले 90% काम करतात. पण तरीही मुलं शिकतात. या मर्यादेवर मात करून आपणही स्वतः शिकला आहेत, आपण स्वतः शिक्षक झाला आणि इतर मुलांनाही आपण घडवलं, तर त्याविषयीचा काय अनुभव सांगाल तुम्हाला? मी स्वतः शिकलो म्हणजे कसं की ब्रेल मध्ये शिकलो आणि तर जे आपले डोळस लिपीतील पुस्तक असतात ते दुसऱ्याकडनं वाचून घेऊन रीडर ठेवून आम्ही ते वाचन केलं आणि पेपरच्या वेळेला रायटर ठेवून पेपर लिहिला आहे 10वीचा. अच्छा, 10वी 11वी जे काही कॉलेजचं शिक्षण पुढे 10वी नंतर आम्ही घेतो, 10वी पासून आम्ही रायटर घेऊनच आम्ही पेपर लिहितो आणि रीडरच्या सहाय्याने वाचन. अडचणी आम्हाला तर लाखो आहे, पण त्याच्यावर मात करून आम्ही जगतो. नक्कीच तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आलेल्या ज्या अडचणी आहेत त्याच्यावर तुम्ही सहज मात करून, म्हणजे त्याला कष्ट लागलेच असतील अर्थातच, तरी सुद्धा तुम्ही शिकले, तुम्ही शिक्षक झालात आणि इतर विद्यार्थ्यालाही तुम्ही घडवलं. त्याबद्दल तुमचे खरंच कौतुक आणि अभिनंदन करावे असे वाटते. भोजनेजी, काय सांगाल आमच्यासारख्या डोळस व्यक्तींना, तुम्ही काय संदेश द्याल जीवनाविषयी? संदेश फक्त एवढा देईल मी की अंध व्यक्तींना, आपण एखादा अंध व्यक्ती आपल्याला दिसला, रस्ता क्रॉस करतो आहे किंवा त्याची काही वाचनाची अडचण तुमच्या लक्षात येते आहे, अशा वेळेला अशा मंडळींना मदत करावी तुम्ही, बस एवढीच अपेक्षा आमची आहे. फार मोलाचा तुम्ही संदेश दिलेला आहे. आता मला हे पण ऐकायला आवडेल की आपण कोणतं गाणं आमच्या श्रोत्यांसाठी आज निवडलं आणि तुमच्या आवडीचं कोणतं गाणं आहे? ते तुम्ही सांगतोच ना, आपल्या आकाशवाणीला माझी मुलाखत झाली असं आहे 25 फेब्रुवारी 2023 ला. मी गाणं सांगतो आपल्याला. त्यात ऋतई विसरले गीत, त्यात ऋतई विसरले. नमस्कार, कार्यक्रम स्वरसंवाद आकाशवाणी अमरावती. नमस्कार, कोण आणि कुठून बोलत आपण? मी मुक्काम पोस्ट कराड, जिल्हा सातारा इथून तुकाराम जाधव बोलतो. तुकाराम जाधवजी, एवढ्या दूर आमचं आकाशवाणी केंद्र आपण ऐकता का? ऐकतो की, मोबाईल ऍपवर ऐकायचं सगळे केंद्र. काय करता आपण? वेल्डिंगचं वर्कशॉप आहे, लोखंडी जाळ्या, खिडक्या, ग्रिल, दरवाजे बनवतो. वेल्डिंगचे जे लोखंडाशी संबंधित जे काम आहे ते वेल्डिंग मध्ये आपण बनवून देता आणि लोकांच्या घरांना सुंदर बनवता. तिकडे सध्याचा परिस्थिती काय आहे, आपलं वातावरण कसं आहे तुमच्या साताऱ्याकडे? थंडी आहे थोडी, पण अजून काय वाढलेलं नाही. पण आमच्याकडे
आमच्याकडे थोडी जास्त पडते. अच्छा, सध्याच्या स्थितीला काय आहे? थंडीची परिस्थिती जास्त आहे की कमी आहे? मध्यम आहे, जास्त पण आहे कमी पण आहे. आमच्या इकडे 2 नद्या आहेत ना, एक कृष्णा एक कोयना. कारण त्या नदी शेतीसाठी पाणी वापरतात ना लोक, त्यामुळे गारवा जास्त असतो आमच्याकडे. तुमच्या सोबत कोण कोण काम करते तुमच्या या वेल्डिंग वर्कशॉप मध्ये? 2-3 वेल्डर आहेत, एक पेंटर आहे. आम्ही दोघं, मी आणि मुलगा असतो. असे 5-6 जण आहे मी कामात. आणि कोणते कार्यक्रम तुम्ही आकाशवाणी अमरावतीच्या ऐकता तिथं तुमच्या ऍपवर काही सांगू शकाल? जुन्या गाण्याची आवड मला जास्त आहे, जुन्या गाण्याचे कार्यक्रम ऐकतो. बर, आज आपण कोणतं गाणं निवडलं आहे या कार्यक्रमामध्ये? आकाशवाणी तुम्ही फोन परवा चालू केला त्याबद्दल आपल्या आकाशवाणी टीमचे सर्वांचे आभार, तुमचे आभार. धन्यवाद. सर्व आपण सर्वांचे आभार. धन्यवाद. आणि इथून पुढे असेच कार्यक्रम चालूच राहावे अशी आमची मनोभावने प्रार्थना. नक्कीच. आता आपल्या गाण्याची फरमाईश कोणती राहील? नमस्कार, कार्यक्रम स्वर संवाद आकाशवाणी अमरावती. नमस्कार सर. नमस्कार. मी मामुनवाडी तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा इथून बोलतो, सोपान तायडे. बर, बोला तायडेजी, काय कसे आहात आपण? एकदम मजेत आहे सर. बुलढाणा जिल्ह्यामध्ये थंडीचा कसा प्रभाव आहे? खूप थंडी पडली, आता 4-5 दिवस झाले, जास्त जोराची आहे. आता तुम्ही बुलढाणा जिल्ह्यामधले आहे तर मग आमचं आकाशवाणी केंद्राचं प्रसारण तिथे तुम्ही ऐकता का? हो, ऐकतो मी रेडिओवर. फोन इन कार्यक्रम नवीनच सुरू झाला मला वाटतं सर, नाही? हो हो, आज पहिलाच दिवस आहे, आपण रेकॉर्ड करत आहोत आणि या कार्यक्रमाचं जे प्रसारण आहे ते शुक्रवारी सकाळी 11 ते 12 या वेळेत होईल. हो हो सर, मला आज हिंदी चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. कोणतं गीत ऐकायचं आपल्याला? चित्रपट आहे खूबसूरत आणि स्वर आहे अशोक कुमार आणि आशा भोसले यांचा. गीताचे बोल आहे प्रिया भाव. हॅलो, नमस्कार, कार्यक्रम स्वर संवाद आकाशवाणी अमरावती. हॅलो, नमस्कार सर. नमस्कार, कोण आणि कुठून बोलत आहात आपण? मी बोलत आहोत सिद्धार्थ गुंडाने आणि मी असतो आशियाना पोलीस क्लबच्या मागे ऑक्सिजन पार्क राहुल नगर अमरावती येथून. बोला सिद्धार्थजी, काय करता आपण? मी सर बांधकाम क्षेत्रात माझं काम असते आणि यासोबत मी प्रायव्हेट जॉब सुद्धा करत असतो सर. आपल्या परिवारामध्ये कोण कोण आहे? माझ्या परिवारामध्ये माझी पत्नी आहे, माझे 2 मुलं आहेत आणि आई वडील आहेत सोबत. कसं वातावरण आहे अमरावतीमध्ये? एकंदरीत अमरावतीतलं वातावरण आता कसं आहे की नुकताच पावसाळा संपला आणि हिवाळ्याला एकदम जमजून सुरुवात झालेली आहे. जवळपास बदलत्या वातावरणामुळे हे गुलाबी थंडीचा जो एक दिसून येत आहे, दिवसानं तापमान गरम असते आणि सायंकाळपासून अतिशय थंडी सुरू होते. प्रत्येकानं मित्र सावधगिरी बाळगली पाहिजे, कारण की थंडीच्या मोसम मध्ये आपल्या शरीरावर सुद्धा वेगवेगळे परिणाम होत असतात. विशेषतः आपण थंडीपासून आपण काळजी घेतली पाहिजे. बर, मला हे सांगा की आता थंडीच्या दिवसांमध्ये आपण आहारामध्ये नेमके कोणते बदल केले पाहिजे असं तुम्हाला वाटते? आहारामध्ये विशेषतः म्हणजे साधं आपण दररोज खातो त्यामध्ये थंड पाण्याचं प्रमाण थोडं कमी केलं पाहिजे. बरोबर. आणि शरीराला पचेल आणि सहज असं जे पौष्टिक आहार असतात. या काळामध्ये जे हिरव्या पालेभाज्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात त्याचा आपण महत्वाचं म्हणजे बाजारपेठ मध्ये सुद्धा स्वस्त दरामध्ये भाजीपाला जो असते हा भरपूर प्रमाणात येतो. जसं हिरव्या पालेभाज्या, मेथी झालं, यामुळे जे अनेक असे जे आहे पौष्टिक त्यातून आपलं जीवनसत्व मिळेल अशा पौष्टिक आहाराचा आपण आपल्या शरीरात जर त्याचा आहारामध्ये घेतलं तर आपल्याला शरीराला सर्व विटामिन्स वगैरे मिळू शकतात. आणि त्यामुळे हलकं आणि सहज पचेल असं पौष्टिक अन्न आपण घेतलं पाहिजे आणि त्या प्रमाणाचं आपलं खाद्यान्न असलं पाहिजे. कोणतं गीत आपल्याला ऐकायला आवडेल? मला आज करण अर्जुन या चित्रपटातील जाती हूं मैं जल्दी है क्या हे गीत मला ऐकायचं होतं. आणि विशेष म्हणजे सर हा जो कार्यक्रम सुरुवात झालेला आहे अमरावती आकाशवाणीवर आणि अतिशय चांगला कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाला आमच्या शुभेच्छा आहे सोबत. आणि सर मी भारतातील सर्वच आकाशवाणी केंद्र माझी फरमाईश असते आणि जवळपास मी 14 राष्ट्रीय स्तरावरचे अखिल भारतीय श्रोता संमेलन मी आतापर्यंत सर अटेंड केले. अरे वा, छान. आणि विविध आकाशवाणीचं माझं फोन, ईमेल्स, व्हॉट्सअप, पत्राद्वारे माझी फरमाईश असते आणि मी सुद्धा आकाशवाणी अमरावतीचा नियमित श्रोता आहो. बर. आणि या संपूर्ण टीमला मी शुभेच्छा देतो की ज्यांनी ह्या कार्यक्रमाची सुरुवात केली. बर. आणि आता ती श्रोते या कार्यक्रमाचा लाभ घेत आहे आणि त्यामध्ये जुळत आहे. त्या सर्वांना सुद्धा मी सर शुभेच्छा देतो सर. या तुमच्या शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करतो आणि आमच्या प्रयत्नांची जाण तुम्ही ठेवली त्याबद्दल आम्ही आपले मनपूर्वक आभार मानतो. सर माझ्या परिवारातील 1-2 नावं मी घेऊ इच्छितो की जे खूप जुने सिलोनची श्रोते आहे. त्यापैकी आमचे हिरामन शेंडे आहे, हिम्मतराव शृंगारे आहे. माझ्या परिवारात माझी पत्नी अर्चना गोंडाने, मुलगी प्रणय प्रसिद्ध आणि सोबत अशी असंख्य आता नाव घेणं तेवढं शक्य होणार नाही. बरोबर. कारण भरपूर श्रोते आहे आणि बरेच जणांचे कॉल सुद्धा या कार्यक्रमात सामील झाले पाहिजे. म्हणून अशा सर्व श्रोत्यांसाठी आपण सगळे गीत नक्की ऐकावं आणि आपणास सुद्धा शुभेच्छा देतो सर. आणि सर्वांनी या थंडीपासून सर्वांनी दक्षता आणि काळजी घ्यावी हा संदेश माझा सर्वांसाठी आहे. धन्यवाद आपल्या या संदेशाबद्दल. आणि आपलं आवडीचं जे गीत आहे हे आता आम्ही प्रसारित करीत आहोत. जल्दी है क्या धड़के जिया वो क्यों भला
जल्दी है क्या धड़के जिया वो क्यों भला खुद से ही डरने लगी हूँ मैं प्यार करने लगी हूँ खुद से जो इतना डरोगी तुम प्यार कैसे करोगी चाहती हूँ मैं जल्दी है क्या धड़के जिया वो क्यों भला खुद से ही डरने लगी हूँ मैं प्यार करने लगी हूँ खुद से जो इतना डरोगी तुम प्यार कैसे करोगी चाहती हूँ मैं जल्दी है क्या धड़के जिया वो क्यों भला जादू तेरे जिस्म का तेरी ओर खींचे मुझे ख्वाबों ना खुद पे रहे जब जब मैं देखूं तुझे जादू तेरे जिस्म का तेरी ओर खींचे मुझे ख्वाबों ना खुद पे रहे जब जब मैं देखूं तुझे कदम बहक जाएंगे ये क्यों तुमने सोचा क्या मेरी चाहत पे तुमको नहीं भरोसा तुम पर मुझको यकीन है खुद पर यकीन नहीं चाहती हूँ मैं जल्दी है क्या धड़के जिया वो क्यों भला खुद से ही डरने लगी हूँ मैं प्यार करने लगी हूँ खुद से जो इतना डरोगी तुम प्यार कैसे करोगी श्रोते हो, आजच्या या संवादाचा हा सुंदर प्रवास इथं थोडा वेळ थांबतोय. तुम्ही दिलेली प्रत्येक भावना, प्रत्येक शब्द आजच्या कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं समृद्ध करून गेलात. या कार्यक्रमात आपल्याशी संवाद साधला होता आशिष गावंडे यांनी. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य होतं स्नेहल ठाकरे यांचं, तांत्रिक सहाय्य गणेश देशमुख यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे आणि ही आकाशवाणी अमरावती केंद्राची निर्मिती होती. फोन इन कार्यक्रम स्वरसंवाद. गप्पा आणि गाणी ऐकता ऐकता मनस गुंतवावं जणू. स्वर हा संवादाचा भावा इंद्रधनू.